पडलेल्या बिबट्याला जीवदान। म्हैसगाव येथील घटना। वन विभागासह ग्रामस्थांमुळे बिबट्या सुखरूप बाहेर। म्हैसगावसह कोळेवाडी, मायराणी, आगरेवाडी, गाडगवाडी, ताहराबाद परिसरात पिंजरे लावा। ग्रामस्थ, शेतकरी। राहुरी तालुक्यातील म्हैसगाव परिसरातील शेतकरी प्रमोद दुधाट यांच्या शेतात असलेल्या विहिरीत पडलेल्या बिबट्याला सोमवारी दिनांक 3 फेब्रुवारी रोजी वन विभागानं सुखरूप बाहेर काढलंय। रविवारी रात्री भक्ष्याच्या शोधात असलेला बिबट्या विहिरीत पडला असल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात आलाय। शेतकरी दुधाट यांचे वाटेकरी असलेला व्यक्ती सकाळी मोटर सुरू करण्यासाठी गेला असता त्यांना विहिरीत बिबट्या निदर्शनात आला। त्यांनी सदर घटनेची माहिती शेतकरी दुधाट यांना दिली। त्यांनी त्वरित वन विभागाच्या कर्मचाऱ्यांना माहिती दिली। त्यानंतर वन विभागाचे कर्मचारी हे घटनास्थळी दाखल झाले। त्यांनी सुरुवातीला रस्सीला बाज बांधून विहिरीत खाली सोडली। त्यानंतर दुसऱ्या बाजूला पिंजराही रस्सीच्या सहाय्यानं बाजेच्या समांतर बाजूला सोडला आणि बिबट्याला पिंजऱ्यात जेरबंद केला। यावेळी पिंजऱ्यात कैद झालेला बिबट्या सुखरूप विहिरीतून बाहेर काढण्यात आला। या बिबट्या अवघा 5 ते 6 महिन्यांचा असल्याचं वन विभागाच्या अधिकाऱ्यांकडून समजलंय। पकडलेल्या बिबट्याला बारागाव नांदूर येथील नर्सरीमध्ये नेण्यात आलेला आहे। म्हैसगाव ग्रामस्थांच्या माहितीनुसार या ठिकाणी बिबट्याचा मादीसोबत काही पिल्ले देखील निदर्शनात येत असतात। या परिसरात बिबट्यांची संख्याही वाढलेली आहे। यापूर्वी देखील येथे अनेक बिबटे शेतकऱ्यांना दिसलेले आहेत। म्हैसगावसह कोळेवाडी, मायराणी, आगरेवाडी तसेच गाडकवाडी, ताहराबाद या ठिकाणीही बिबट्यांचा मोठ्या प्रमाणात वावर आहे। बहुतांशी शेतकऱ्यांना बिबट्याचे दर्शन घडले आहे। त्यामुळे या गावांमध्ये वन विभागाने तात्काळ पिंजरे लावावे अशी मागणी परिसरातील ग्रामस्थांसह शेतकऱ्यांनी केली आहे। SRB न्यूजसाठी राजेंद्र उंडे, राहुरी। ताज्या बातम्यांसाठी आणि नवनवीन अपडेट्ससाठी SRB न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।